मंडळी नमस्कार, मी भुसारी अमित माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय। तर महाराष्ट्रात राहूनही अजूनपर्यंत मी पंढरपूरला गेलेलो नाही, तो योग कधी जुळून आलेला नाही। यावर्षी तो योग जुळून आलाय। तर मिरजगाव या ठिकाणी आपले एक पाहुणे आहे आणि तिथून दिंडी जाणार आहे। तर त्या दिंडीमध्ये मी पायी चालत चालत जाणार आहे आणि मला जे काही अनुभव येतील चांगले वाईट काय काय अडचणी येतील त्या मी व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि प्रत्येक दिवशी शेअर करणार आहे। तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी घरापासूनच करतोय आणि या घराचा 10 दिवसांसाठी निरोप घेतोय आणि आईचं दर्शन घेऊन मी या आषाढी वारीला सुरुवात करतोय। चला तर मग येऊ काही मग पावसा पाण्याचं। तर मंडळी पंढरपूरला जाण्याची खूप खूप इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून, पण या शेतीच्या कामामुळे काही जमत नव्हतं आणि हे शेतीचं काम आटोपलेलं आहे। कपाशी खुरपून वगैरे व्यवस्थित झालेली आहे। संध्याकाळी पाऊस देखील पुष्कळ झालेला आहे आणि आता निश्चिंत मनाने वारीला निघतोय। तर मंडळी पहिलीच वारी आहे आणि सोबत काय काय न्यावं लागेल याची काही आयडिया नाही आहे, पण अंदाजपंचे घेतलंय। हा टेंट वगैरे देखील घेतलेला आहे आणि चाललोय आता वारीला आपण। आता सध्या तर आपल्याला जायचंय मिरजगाव या ठिकाणी आणि तिथून दिंडी आहे। तर मंडळी आता 3:15 वाजता मिरजगाव मध्ये आलेलो आहे आणि इथून आता पुढे जायचंय। तर मंडळी आता आपण मिरजगाव मधून रातंजण या ठिकाणी आलेलो आहोत। ज्या पाहुण्यांची आपण थांबणार होतो तिथं आलेलो आहोत आणि हा माझा मेवना भाऊसाहेब दत्तीर आणि हा तिसरी वारी आहे याची। तर त्याच्या निमित्ताने मला येणं झालं आणि त्यामुळे मी आज आलेलो आहे पहा। आणि ज्या ठिकाणी आजचा आपला मुक्काम आहे ते ठिकाण दाखवतो। तर हे पहा, या ठिकाणी आता दिंडी येणार आहे आणि इथून आपल्याला सामील व्हायचंय दिंडीमध्ये। इथं रांगोळी वगैरे काढण्यात चालू आहे। वर पाहता रे पुरी इकडे आता व्हिडिओ चालू आहे तुमचा। आणि दिंडीसाठी स्वयंपाक वगैरे व्यवस्था इकडे चालू आहे पहा। भाकरी भाजतायत इकडं। जय हरिदाजी, काय चाललंय, बरं आहे का? हे आपले पाहुणे नेहरू काळे पाटील आणि यांची आजचा मुक्काम आहे दिंडीचा आणि इथून पुढे आपण जाणार आहोत दिंडी सोबत। ही रांगोळी पहा किती छान दिसते, पण यामागे बराच वेळाची मेहनत आहे आणि दिंडीच्या स्वागतासाठी ही अशी व्यवस्था आहे पहा। छान फुलं दिसत आहेत इकडं पण। काय चाललंय, काय चाललं? तर समोरनं दिंडी येत आहे पहा आणि इकडं सगळं मंडळी त्या दिंडीची वाट पाहत आहेत। दिंडीच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली आहे। वेलकम माऊली। नाव सांग तुझं। स्वराज, पूर्ण नाव सांग ना। हा, तुझं काय? वा वा। तर मंडळी आता दिंडीच्या स्वागतासाठी आपण पुढे चाललोय जरा। मनाला
नांदतो ज्ञान राजा तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान जय।
तर मंडळी आता रात्रीचे 8:30 वाजले आणि आज पहिलाच दिवस, त्यामुळं थोडंसं नवीन नवीन आहे आणि त्यामुळे आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय. जर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.